नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. अवनी इथे नवीन सिम कार्ड घ्यायला गेलेली असते. तर सिम कार्ड घेऊन झाल्यानंतर इथे फोन लावला जातोय. तर इथे फोनवर, "आई कशी आहे तू? हॅलो आई." असं धनेश बोलायला सुरू करतो आणि जरासं वातावरण इमोशनल झालंय बरं का. कारण तो पुढे काय काय बोलतोय ते तुम्ही बघा. तो विचारतो, "आई तू कशी आहे? मजेत आहेस ना तू? देवाकडे आहेस म्हणजे तू मजेतच असशील. आई अगं तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे." "नाही मला पहिला नंबर नाही मिळाला नाहीये. त्याच्यापेक्षा भारी गुड न्यूज आहे." आणि काय गुड न्यूज आहे तर आपल्या घराला ना बाईचा आशीर्वाद मिळाला आणि तो वहिनीकडे बघतो म्हणजेच अवनीकडे बघतो आणि म्हणतो, "एकदम फुलासारखी वहिनी मिळाली आपल्याला." "आई, अगं तू जशी माया लावली असतीस ना, तशीच माया वहिनी लावतीये. कधी-कधी तर असं वाटतं, की तूच आलीयेस तिच्या रूपाने या घरामध्ये परत एकदा. अगं आपले अण्णा आहेत ना, आपले अण्णासुद्धा सुधरून राहिले माहितीये का तुला? त्या दिवशी अंडा भुर्जी बनवली होती सगळ्यांसाठी. नवलच आहे की नाही? आणि आश्चर्य म्हणजे काय माहितीये का तुला? आता दुपारी जेवायला मी एकटा नसतो, तर माझ्यासोबत वहिनी पण असतात." असं इकडे तो सांगतो आणि अवनी पण इकडे ना इमोशनल होते. तो पुढे म्हणतो, "मला तर जाम भारी वाटून राहिलंय. माझी चौकशी करतात. कुठे गेला होता? उशीर का झाला? कुणासोबत होता?" असे सगळे प्रश्न मला त्या विचारतात. आई आणि काय सांगू तुला माहिती का? तुला आठवतंय का? ती शाळेतली पोरं नाही का, म्हणजे क्रिकेट खेळायला बोलवायची मला आणि त्यातली काही पोरं म्हणायची, की मी नाही येणार, मला भीती वाटते, मला आई ओरडते" वगैरे असं म्हणायची. तर त्यावेळेला नाही ना, मला काही कळायचंच नाही, की नेमकं हे काय प्रकरण असतं किंवा आईला काय घाबरायचंय? आई काय म्हणजे आपण आईला घाबरायचं नसतं. आई तर आपली काळजी करत असते ना. पण यशोदा पण असा ओरडायचा, पण त्याची भीती वगैरे वाटायची नाही. यशोदाने ओरडला, की कुणाला काही फरकच नाही पडायचा. सगळे नुसतं आपले सॉरी, सॉरी म्हणायचे आणि आता आपण ह्या वहिनींचा धाक ना लई डेंजर आहे. त्या ओरडल्या ना, की घरातली कामं अशी पट्टदिशी होतात बघ. 2 वेळचा झाडू लागतो, दारासमोर रांगोळी काढली लागते, सगळ्या वस्तू जागच्या जागेवर लागतात, कपडेसुद्धा वेळच्या वेळी धुतले जातात हां. असं सगळं तो फोनवर सांगतोय आणि अवनीच्या डोळ्यात पाणी येतंय. तो परत पुढे म्हणतो, "उशिरा आलो की विचारतात, की कुठे गेला होता? कुणासोबत होतास? नीट काही जेवलायस का नाही? तुला परत उशीर होणार आहे का?" हे सगळं विचारतात. मला जाम भारी वाटून राहिलं गं आई, असं म्हणत तो ना एकदम अवनीकडे बघतो आणि म्हणतो, "आता नेहमीसाठी काळजी करणारी वहिनी आली आहे." असं म्हटल्यानंतर अवनी इमोशनल होऊन तिच्याकडे बघतीये आणि खरंच आपल्याला सुद्धा हे संभाषण ऐकून ना इमोशनल व्हायला होतं. तुम्हाला सुद्धा इमोशनल व्हायला झालं असेल ना? तर आता पुढे म्हणतो, "चल ठेवू काय फोन? परत बोलू आपण कधीतरी." असं म्हणत आता तो फोन जो काही आहे तो अवनीकडे दिलाय. अवनी पण बिचारी ते रडतीये. आता बघूया पुढे काय होणार आहे ते. एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर वहिनी हा घ्या फोन तुमचा. "वहिनी सॉरी, सॉरी. तुम्ही सुद्धा रडायला लागला का?" असे म्हणजे नाही समजलं मला असं एकदम म्हणतो, सॉरी, सॉरी म्हणतो बरं का. आणि आता म्हणतो, "सॉरी हां, सॉरी म्हणजे काय आहे ना, बोलता-बोलता मी आपले इमोशनल होऊन गेलो, बोलून राहिलो ते. तुम्ही लावा बरं आता कुणाला फोन लावणार ते. झालं माझं." असं म्हणत ना तो डोळे पुसत ना बाजूला जाऊन उभा राहतो आणि परत डोळे पुसून त्याच्या अवनीजवळ येतो आणि म्हणतो, "झालं माझं. तुम्ही लावा बरं. कुणाला फोन लावायचा आहे पहिला तर तुम्ही लावा बरं." आणि असं म्हणत ना अवनी एकदम बाजूला गेली तर त्याचं सॉरी वहिनी असं संपतच नाहीये आणि एकदम तो म्हणतो, "तसं नव्हतं मला बोलायचं, पण ते सॉरी" असं म्हणतो आणि आता अवनी काय करते बघा, आपले डोळे पुसते आणि एकदम त्याच्या की नाही खांद्यावर हात ठेवते प्रेमाने आणि त्याला मायेनं कुरवाळते केसात वगैरे हात ठेवून आणि चल असं म्हणत ना बरोबर घेऊन जाते. "चल जाऊया, चल, चल, चल" असं म्हणत घेऊन जाते. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं इमोशनल बॉन्डिंग आपल्याला इथे बघायला मिळतंय आणि आता पुढे काय घडतंय बघा. यशादाला हाक मारत इकडे राजा आलाय. तर थोडं बोलायचं होतं. तर "अरे बोल, ऐकून राहिलो बोल" असं इकडे यशादा म्हणत असतो. तर आता बाकीची कामं 2 मिनिटं थांबवून, वेळ काढून इकडे भावासाठी आलाय बरं का. आता बघूया या दोघांमध्ये काय-काय बोलणं होतंय ते. "दादा एक प्रॉब्लेम आहे." असं म्हटल्यानंतर ना यशादा इथे बघायला लागतो. तर तर राजा पुढे सांगतो, की "अवनी मॅडमना असं वाटतंय, की
की "तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे" असं म्हटल्यानंतर ना, दादा बघायला लागतो इकडे-तिकडे आणि मग विचारतो, "हे तू सांगितलं का असं म्हणून?" तर इकडे धनराज परत म्हणतोय, की "ते कोणी सांगितलं वगैरे महत्त्वाचं नाहीये." तर राजा इथे म्हणतोय, की दादा म्हणतोय, की "काय महत्त्वाचं नाहीये?" तर लगेच पुढे आता राजा म्हणतो, की "तू जरा बाहेर पडताना चांगले कपडे घालून बाहेर पडत जा." तर चांगले कपडे असा प्रश्न विचारला तर हे विटा, सिमेंट, रेती ह्याचं कपडे खराब नाही का होणार? तर नाही मी काय म्हणतोय ते घरातून बाहेर पडताना चांगले कपडे घाल. पण इथं आलास ना, की मग कामावरचे कपडे घालू शकतोस ना तू. असं सगळं म्हटल्यानंतर दादा म्हणतो, "राजा, हे बघ तुझ्या या खोटं बोलण्यापायी ना आता अजून मला काय-काय करावं लागेल काय माहिती नाही." "बरं ठीक आहे," असं तो म्हणतो आणि म्हणतो, "आणखी काय?" तर इकडे ना असं म्हटल्यानंतर "आणखीन काही नाही." तर मॅडम जरा टेन्शनमध्ये आहेत. तर आता कसलं टेन्शन? तर इकडे तो सांगतो, की त्यांना काम करायचंय. त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल असं त्यांना काम शोधायचंय. त्यांच्यासाठी एखादी नोकरी बघू शकतो का तू? असं विचारल्यानंतर दादा म्हणतो, "मी?" तर नाही म्हणजे त्यांना असं वाटतंय, की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहेस म्हणून विचारत होत्या त्या तुला. असं म्हटल्यानंतर आता इकडे ना, "अरे, मी कशी शोधू नोकरी?" असं म्हटल्यानंतर इकडे ना, परत लगेच राजा म्हणतो, "नाही, नाही, काही हरकत नाहीये. तू सांग ना त्यांना तुला शक्य नाहीये असं म्हणून." तर आता दादाचे ना इमोशनल ब्लॅकमेलिंग करायला दादाला सुरुवात केलेली आहे. तर दादा म्हणतो, "बरं सांगतो मी." पण आता त्याच्यानंतर इकडे ना राजा हसायला लागतो आणि म्हणतो, "दादा थँक यू, तूच समजून घेतो." तर आता दादा म्हणतो, "ए राजा, तू पण आता जरा समजून घेऊन वाग. खूप चांगल्या आहेत त्या. नको फसवू त्यांना." तर इकडे राजा म्हणतो, "दादा मी त्यांना फसवत नाहीये अरे. खरंच अरे म्हणजे काय आहे ना, तुला असं वाटत असेल ना, तर मी त्यांना सोडून येतो. पण त्या जाणार आहेत कुठे?" असा प्रश्न विचारलाय बरं का आता यशराजने. आणि तो म्हणतोय, "बघ त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्या कसे करणार ती स्वप्न? कारण आपल्याकडे आहेत म्हणून तर त्यांना थोडंसं बळ मिळतंय आणि म्हणून एवढंच सांगतोय, की मी त्यांची स्वप्न पूर्ण होऊ देत. त्यांना जसं वागायचंय किंवा त्यांची स्वप्न जी काही आहेत ती पूर्ण झाली, की मग मी त्यांना सोडेन आणि मी त्यांना तसं वचन दिलंय." तर दादा म्हणतो परत, "हे बघ राजा, तू जर का त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून जर का खोटं बोलत असशील, तर तोपर्यंतच हे सगळं ठीक आहे. पण हे बघ, ज्या दिवशी तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना तुझ्यावर प्रेम होईल या आशेवर जर खोटं बोलत असशील, तर मग मी स्वतः त्यांना जायला सांगेन अशी धमकी आता दादाने दिली बरं का. तर इकडे राजा म्हणतो, "नाही दादा तसंच आहे, खरंच आहे. मी त्यांच्या स्वप्नांसाठीच मी फक्त खोटं बोलतोय." असं म्हणून इकडे सारवासारवी चालली आहे राजाची. पण तो म्हणतो पुढे, "पण दादा हे बघ असं पण होऊ शकतं ना, की त्या स्वतःहूनच माझ्या प्रेमात पडल्या तर?" असं म्हटल्यानंतर आता दादाची बोलती बंद झाली. आता पुढे काय होतंय? अवनी फोन करतीये कुणाला ते बघूया आपण. तर प्रेक्षकांनो, इकडे अवनीने फोन लावलेला आहे. तो म्हणजे आपल्या वहिनीला आणि ती हाक मारतीये, "अहो, हॅलो वहिनी." अवनी बोलतीये, "हा माझा नवीन नंबर आहे." तर "अवनी कशी आहेस तू?" "वहिनी, वहिनी मी बरी आहे." असं इकडे अवनी म्हणते आणि "बाबा बाबा कसे आहेत?" हा प्रश्न विचारल्यानंतर वहिनी इकडे ना जरासं टेन्शनमध्ये येऊन अशी व्यक्त होतीये. वहिनी परत म्हणते अवनीला, "मला सांग तू कशी आहेस? तिकडे काय घडतंय तुझ्यासोबत? मला काळजी वाटतीये. सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम झालाय का गं? काही बोलत का नाहीयेस? हे बघ तू खोटं बोलू नकोस. आम्ही आम्ही व्हिडिओ" असं म्हणेपर्यंत ना इकडे अवनी म्हणते, ऐक ना वहिनी, मला ना एक छोटीशी हेल्प हवी होती गं तुझी." तर इकडे वहिनी म्हणते, "हां, बोल." तर अवनी पुढे हेल्प काय मागतीये बघा. तर माझी एक इम्पोर्टंट बॅग होती डॉक्युमेंटची, ती विसरून आलीये मी असं इकडे सांगते अवनी आणि म्हणतीये, "त्यात माझं डिग्री सर्टिफिकेट, त्यात माझे सगळे आयडी प्रूफ्स होते अगं." असं म्हटल्यानंतर आता पुढे अवनी म्हणते, "ती मला हवी आहे." आता प्रेक्षकांनो, बघा पुढे काय घडतंय. इकडे वहिनी म्हणते, "किती सर्टिफिकेट्स आहेत ड्रॉवरमध्येच." पण तोपर्यंत ना तिकडनं दादा आलेला आहे आणि तो एकदम म्हणतोय, "फोन स्पीकरवर टाक." आणि आता पुढे काय घडणार आहे बघा आपण. अवनीला तिची सर्टिफिकेट्स मिळतील का हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. दादा इकडे सांगतोय सारखं, "मोबाईल स्पीकरवर टाक, मोबाईल स्पीकरवर टाक" असं म्हणत. आणि मग आता दादा विचारतोय, की "कशासाठी फोन केलायस तू?" अवनी म्हणते, "मला माझे सर्टिफिकेट्स हवी आहेत." तर दादा म्हणतो, "मिळणार नाहीत." असं म्हणून एकदम चिडून म्हणतो आणि म्हणतो, "घरातून पळून गेलीस ना तू तोऱ्यामध्ये एकदम." तर अवनी म्हणते, "पुन्हा तेच? काय चाललंय? दादा किती वेळा तू अजून हेच बोलणार आहेस?" तर दादा इकडे म्हणतो, "मी मरेपर्यंत बोलणार आहे."
आणि या घरातून तुला काही एक मिळणार नाही, असं एकदम दादाने इथे सांगितलंय. अवनी म्हणते, "दादा प्लीज माझे सर्टिफिकेट्स आहेत ते." पण इकडे दादा ठामपणे सांगतोय, की ते मिळणार नाहीत आणि फोन कट करून टाकतो इकडे. तर दादा, "वहिनी, हॅलो, हॅलो," असं अवनी इथे करत उभी राहिली वहिनी म्हणतीये, "ती फक्त सर्टिफिकेट्सच मागत होती ना." तर इकडे दादा लगेच म्हणतो, "आग लाव त्यांना." आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार आहे बघूया आपण. अवनी बिचारी ती इमोशनल होऊन अशी उभी आहे. "मॅडम, काय झालं?" असं म्हणत आता इकडे एंट्री घेतलेली आहे. राजाने. तो विचारतोय, "मॅडम काय झालंय?" तरी पण अवनीच्या तोंडातून काही शब्द निघत नाहीये. ती रडायलाच लागते जोरजोरात आणि आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय ते. "मॅडम, मॅडम अहो काय झालंय?" तर अवनी बोलायचा प्रयत्न करते पण तिला बोलता येत नाहीये. तर "मॅडम, मॅडम हळू रडा हो प्लीज. माझ्या घरच्यांनी ऐकलं तर मलाच धारेवर धरतील ते. हळू रडा हो प्लीज." तर आता अवनी एकदम चिडून म्हणते, "आता मी रडू पण नको का? तर तू जा, जा बाहेर." असं म्हटल्यानंतर तो आवाज ऐकल्यानंतर इथे ना दादा वगैरे सगळी आतमध्ये आलेली आहेत. दादा आत येऊन म्हणतो, "काय झालं?" असं म्हणून आणि मग आता प्रेक्षकांनो अवनीला रडताना बघून ना सगळ्यांनाच इथे वाईट वाटते बघा. "राजा, तू काय केलं?" हा प्रश्न दादाचा पहिला प्रश्न येतोय आणि आता प्रेक्षकांनो सगळे इकडे-तिकडे बघतायत. दादाचा आवाज वाढलाय, "काय केलं तू?" तर "यांच्या रडण्यात माझा काहीच हात नाहीये." तर "हा खरं बोलायलाय का?" असं इकडे ना विचारल्यानंतर अवनीला आणि अजूनच रडायला लागते आणि दादाचा असा राग-राग होतोय. तर इकडे "मॅडम सांगा ना हो त्याला, तो मला मारेल." असं इकडे राजा म्हणतोय आणि प्रेक्षकांनो पुढे बघा काय घडतंय ते. आता "काय झालं वहिनी?" असं म्हणत ना, "वहिनी रडून का राहिली तू?" असं प्रश्न विचारत इकडे एंट्री अजून एकट्या भावाची पण झालीये आणि आता तो म्हणतो, "राजादा, तू काय बोलला वहिनीला?" असं म्हटल्यानंतर, "तूच काहीतरी केलं असशील. वहिनी, हे बघ वहिनी हे बघ मी वहिनी रडल्या ना, तर वहिनींना काय बोललास ना, तर तुम्ही वयाचा विचार सुद्धा करणार नाही. राजादा, कळतंय ना तुला?" असं म्हणत आता चालू झाले सरबत्ती. तर इकडे राजा बिचारा म्हणतोय, "अरे, जो तो येतोय तो मलाच विचारतोय, काय केलं मी वहिनीला? पण मी खरं सांगतोय, मी काही नाही केलं वहिनीला. म्हणजे मी यायच्या आधीपासून रडताय त्या." असं म्हटल्यानंतर आता अवनी परत पाठीमागे वळून अजून खुसखुसूच रडतीये. "राजा, असंच कोणी रडत नाही. तू काहीतरी केलं असशील." असं दादा म्हणतो आणि आता इकडे "थांब जरा," असं म्हणत आता परत ना राजा गेलाय अवनीच्या जवळ आणि म्हणतो, "ओ मॅडम, त्यांना प्लीज सांगा मी काय नाही केलंय ते. आधीच इथे टेम्परेचर वाढून राहिलंय. त्यात पाऊस पडेना झालाय. आता आता तुम्ही सगळं माझ्यावरच बिल पाडताय. तुम्ही सांगा ना यशादाला मी काही नाही केलंय तर." आता राजा असं म्हटल्यानंतर इकडे "राजा तू इकडे ये." "दादा 1 मिनिट थांब त्या सांगतायत." तर आता "तू इकडे ये आपण बोलू." असं म्हणत ना इकडे ना राजाला बोलवून घेतलंय बरं का या दोघांनी सुद्धा. आता भरपूर पिटाई होईल असं वाटतंय. आता काय घडतंय बघा तुम्ही. तर "मॅडम तुम्ही सांगा ना." असं परत इकडे अवनीला इकडे राजा म्हणतोय आणि आता राजाला घेऊन जाईपर्यंत अवनी तिकडे वळून म्हणते, "राजाने काही नाही केलेलं." असं म्हणून सांगते आणि म्हणते, "मीच मूर्खपणा केलाय." असं म्हणत ना परत अवनी इथे रडत बसलीये. तर आता प्रश्न विचारला जातो, "काय केलंय तुम्ही वहिनी?" तर अवनी परत एकदा तेच सांगते, की "माझे सर्टिफिकेट्स, माझे सगळे सर्टिफिकेटची फाईल मी घरीच विसरून आली." असं म्हणत ती रडते आणि म्हणते, की "आता म्हणजे काय करू? कसं होणार आहे सगळं? काहीच कळत नाहीये मला." तर राजा म्हणतो, "अरे बापरे! एवढंच ना? तर हे फक्त एवढंच ना असं आहे? एवढंच ना म्हणजे? अरे नोकरी कशी मिळणार मला सर्टिफिकेट शिवाय?" आता अवनी पुढे म्हणते, "पुढे कुठे ॲडमिशन घ्यायचं झालं तर कसं घेणार आहे मी?" असा सगळा प्रश्न विचारते इकडे आणि म्हणते, "माझी सगळी स्वप्न पूर्ण कशी होणार आहे?" तर इकडे आता राजा काय म्हणतोय बघा, "मॅडम, जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही." काय डायलॉग मारलाय बघा आणि मग तो पुढे म्हणतो, "होप सोडू नका मॅडम तुम्ही." तर अवनी चिडून आता म्हणते, "ए गप रे तू, मला कसली होपही दिसली नाही आणि तोपही दिसत नाही." असं म्हणून ती एकदम अवनी चिडते आणि म्हणते, "तुम्ही प्लीज जा बरं इथून सगळ्यांनी आणि मला थोडा वेळ एकटं राहू द्या आणि तू जा रे." असं म्हणत ना ती सगळ्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते, की मला थोडा वेळ एकटं राहायचंय. तर इकडे दादा म्हणतोय, "अरे राजा चल, त्यांना एकटं राहायचंय बोलल्या ना त्या, चल त्यांना एकटं राहू द्या, आपण जाऊया बाहेर." तर आता इकडे राजा चिडून म्हणतोय, "थांब रे, अशा परिस्थितीत आपण त्यांना एकटं नाही सोडून जाऊ शकत." आणि आता तो अवनीजवळ जाऊन काय म्हणतो बघा पुढे, अवनीकडे जातो आणि म्हणतो, "हे बघा मॅडम, तुम्हाला खूप टेन्शन आलंय, पण या प्रॉब्लेममुळे आपला मार्ग मिळायचा आहे की नाही, म्हणजे मार्ग मिळवायचा आहे की नाही या सगळ्या प्रॉब्लेमवर. मग असं घरी बसून मार्ग सुचणार आहे का आपल्याला? हे बघा, तुम्हाला मी सांगतो, टेन्शन आलं ना, की असं एकटं घरात कोंडून घेऊन नाही बसायचं, रडत नाही बसायचं, बाहेर पडायचं,
फिरायचं. एकदा का मोकळ्या हवेत गेलो ना, की आपल्याला गोष्टी सुचायला लागतात. एकदा का वारा तोंडावर पडायला लागला, की मन मोकळं व्हायला लागतं. मन मोकळं व्हायला लागलं, की गोष्टी सुचतात. हो की नाही? असं तो विचारतो आणि म्हणतो, "अहो, हा माझा नाही, आमच्या यशादाचा फंडा आहे." "काय? बरोबर ना?" असं विचारल्यानंतर तर "हो, आहे बरोबर." असं म्हणत आता दादा मान डोलावतोय आणि मग पुढे इकडे राजा म्हणतो, "तुम्ही असं छान तयार व्हा. आपण ना लाँग ड्राईव्हला जाऊया." असं आता तो म्हणतोय बरं का अवनीला इकडे. तर "यशोदा जाऊ ना?" असा परत प्रश्न विचारतोय. तर "मला का विचारून राहिला? तू त्यांना विचार ना, त्यांना काय करायचंय ते. म्हणजे तुम्हाला चालणार आहे का जायला? आवडेल का?" असं विचारल्यानंतर इकडे अवनी सुद्धा हळूच म्हणते, "चालेल" असं म्हणून. आणि पुढे म्हणते, की नाहीतरी खोलीत बसून-बसून मला खूप कंटाळा आलाय. तर राजा घेऊन जा त्यांना, बरं वाटेल मोकळ्या हवेत. असं माझं पण म्हणणं आहे, असं इकडे दादा सांगतो. आणि आता पुढे बघा यांची लाँग ड्राईव्ह होते का नेमकं काय होते? आणि ऐका तुम्ही तयार व्हा आणि तुम्ही तयार झालात की सांगा, मी आहे इथंच. असं तो इकडे अवनीला सांगतो राजा आणि सगळी आता बाहेर जातात. बघूया आता अवनीला तयार झाल्यानंतर काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे ते. तर तू कुठं चालला रेडी होऊन? असं इथे तो भावाला म्हणतो. "कुठं चालला काय?" "वहिनींबरोबर चाललाय." तर इकडे "वहिनींबरोबर? तू काही येडा आहे का काय?" "तो येडा आहे का काय? मी असतोच की वहिनींबरोबर." असं तो म्हणतो. "अरे तीन तिगाडा काम बिगाडा. टू व्हीलरनं चाललोय आणि 3-3 कबाब में हड्डी नको तू." "ए राजादा, असं का तू मुद्दामून बोलून राहिला ना आता." "अरे रॉंग बोल, राईट बोल. हे बघ, तू काय आहेस ना, तू यायचं नाही." असं इकडे राजा सांगतोय आणि आता पुढे बघा मजा काय होते. अजून एका भावाची एंट्री झालीये. "यशोदा, ए यशोदा" असं तो हाका मारतोय आणि आता गाडीची किल्ली बाजूला ठेवली बरं का आणि तो म्हणतो, "मस्तपैकी कडकमध्ये गरमागरम चहा, ताक एकदम फ्रेश वाटलं पाहिजे." तर पाण्याला चहा दे." पाण्या आलाय बरं का. "पाण्या, ए पाण्या." आता पाण्या असं हळू म्हणत-म्हणत ना किल्ली उचलली आहे बरं का तिथली गाडीची म्हणजे पाण्याच्या गाडीची किल्ली उचलली आहे राजाने आणि इकडे पाण्या आता म्हणतोय, ए, किल्ली ठेवायची इथे." तर आता प्रेक्षकांनो पुढे मजा बघा. "चावी ठेव इथे, चावी ठेव. गॅरेजची गाडी आहे ती." तर इकडे राजा म्हणतो, माहिती मला गाडी गॅरेजची आहे ती, पण माझं जरा काम आहे रे, जरासं." "अरे, आता गाडीच्या घशात साधं तू पेट्रोल ओतत नाहीस घोटभर आणि काम आहे म्हणतोस." आता प्रेक्षकांनो पुढे मजा बघा. "अरे, असं कुठे केलंय मी? भरतो की मी पेट्रोल." "यशोदा, अरे सांग ना." असं राजा म्हणतो. तर पाण्या म्हणतो, ठीक आहे. यशोदा, हा काय करतो माहिती का तुला? हा माझी गाडी नेतो. गाडीचं पेट्रोल संपलं की गाडी तिथंच सोडून देतो आणि मग मला फोन करतो आणि म्हणतो, गाडी खराब झाली आहे म्हणून. आता मी का द्यायची गाडी यायला?" तर इकडे राजा हसत "नाही, नाही, ते मला माहिती ते फक्त एकदाच झालं होतं. ह्याच्यापुढे नाही होणार. गॅरंटी ह्याच्यापुढे काही होणार नाही." तर "नाही मिळणार," असं पाण्या सरळ सांगतो बरं का. तर आता राजांना मस्का लावायला चाललाय. "पाण्या, ए भावा, जरा समजून घे ना. माझं अर्जंट काम आहे, जरा समजून घे." तर इकडे "अजिबात नाही," असं पाण्या म्हणतोय. तर आता प्रेक्षकांनो, पुढे बघा काय मजा होणार आहे ते. राजा यशोदा म्हणतो, "पाण्या, आजचा दिवस समजून घे." तर यशोदा, का ह्याची मदत करतोस? का ह्याला म्हणतोस? आणि तोपर्यंत आता प्रेक्षकांनो, अवनी छान ड्रेस घालून इकडे तयार होऊन बाहेर आली आणि आता पाण्याला सगळा गॅटमॅट जो काही प्रकार आहे, तो इथे समजतोय आणि आता पाण्या बघा यशोदाकडे बघतोय, तर यशोदा पण समजुतीच्या सुरात सांगायचा प्रयत्न करतोय नजरेनंच, की असं-असं आहे. तर लाँग ड्राईव्ह वगैरे असं म्हणत इकडे ना पाण्या आलाय आणि ते म्हणतोय सुहाना सफर और ये मौसम हसीन वगैरे, वगैरे असं पाण्याची नॉनस्टॉप बडबड सुरू झाली. तर इकडे राजा ना अवनीला घेऊन हळूच बाहेर पडतोय आणि पाण्यात तिकडे एकटाच उभा राहिलाय. बघा पुढे मजा काय घडतेय ते. राजाला आता पाण्यात थांबवतोय म्हणतोय, "राजा, मी तुला गाडी देतो, वहिनी आहेत म्हणून, पण याच्यानंतर तुला गाडी अजिबात देणार नाही. गाडीत पेट्रोल टाकायचं." असं म्हणून इकडे पाण्या सांगतोय. तर आता अवनी विचारते, "काय झालं?" तर राजा येऊन एकदम अवनीजवळ येऊन कसा चेंज करतोय बघा. म्हणतो, "काय नाही, पाण्या म्हणत होता, की आपण गाडी त्याची घेऊन चाललोय ना, तर पेट्रोलसुद्धा आपण त्याच्याच पैशानं भरावं." आता डाव पलटी केलाय बरं का इथे राजाने येऊन. "हां, असं म्हणत होता तो, हो की नाही पाण्या?" असं आता दोनदा विचारल्यानंतर पाण्या यशोदाकडे बघतो, राजाकडे बघतो आणि राजा पुढे म्हणतो, "पाण्या, तू काही काळजी करू नको. अरे, मी तुझं ऐकतो. तू दे पैसे. तू म्हणशील तसंच होईल. दे तू पैसे दे इकडे पेट्रोल भरायला." असं म्हणत आता इथे राजाने पाण्यावरच डाव उलटवलाय. पाण्या बघतोय दादाकडे, तर दादा म्हणतो, की "आता द्यावे लागतील पैसे तुला." तर प्रेक्षकांनो असं करत इकडे आता पेट्रोल भरायला पैसे सुद्धा त्याच्याकडचे घेतलेले आहेत आणि आता बघा हां, आलोच जाऊन आणि मग आता प्रेक्षकांनो इकडे अवनी एकदम बघते आणि म्हणते, "बाईकने जाणार आहोत का आपण?" तर आता पुढे मजा आहे बघा. हां, म्हणजे ते काय आहे ना,
बाईकने म्हणजे गाडी जरा सर्व्हिसिंगला टाकली आहे, त्यामुळे बाईकनं जाणार आहे. तर आपण जाऊया बाईकने. तर नाही अशी अडचण काही नाहीये मला, असं अवनी म्हणते. पण पाऊस कधी येईल? आता अवनीच्या ह्या स्पष्टीकरणानंतर राजा म्हणतो, "अहो, पावसातच बाईकवर फिरायची मजा आहे. पाऊस म्हणजे?" तोपर्यंत एकटा भाऊ म्हणतो तिकडनं, "रोमान्स." तर इकडे राजा म्हणतो, "रिलॅक्स, रिलॅक्स. पाऊस म्हणजे रिलॅक्स." असं सांगितल्यानंतर तिघे भाऊ एकमेकांकडे बघतात. बघा, तर राजा पुढे म्हणतो, "काही आहे, आपल्याला रिलॅक्स व्हायला जायचंय ना बाहेर. म्हणजे आपल्याला संकटातून मार्ग काढायला जायचंय म्हणून आपण चाललोय ना बाहेर. तर रिलॅक्स व्हायला पाऊस चांगला आहे असं म्हणतोय मी. चला निघायचं का?" तर इथे प्रेक्षकांनो, "अये राजादा, त्या वेशीकडच्या रस्त्याने जा." तर "ए तिकडनं जाऊ नको." असा दुसरा भाऊ म्हणतो, "तिकडनं खड्डे आहेत." आता असं म्हटल्यानंतर ना, "अरे खड्डे आहेत म्हणूनच सांगितलं ना मी, की ई, ई." असं म्हटल्यानंतर इकडे राजादा मारतो बरं का इकडे त्या भावाला. आणि आता राजा असं म्हटल्यानंतर, "आलं लक्षात दादा, मी सरळ मार्गानच जाणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका." असं तो एकदम सांगतो अवनीला. अवनी गाडीवर बसत असताना अवनीच्या हातातल्या बांगड्या इथे राजाला दिसतात. तर राजा म्हणतो, मी दिलेल्या बांगड्या घातल्या?" तर अवनी म्हणते, "नाही म्हणजे छान दिसत होत्या ड्रेसवरती म्हणून घातल्या." तर ज्या हातासाठी बांगड्या घेतल्या होत्या, त्या हाताने या बांगड्या घातल्या, असं म्हणत इकडे राजा जरा हरवतो आपल्या स्वप्नामध्ये, विचारामध्ये. तर चांगल्या दिसतायत असं परत एकदा तो सुद्धा सांगतो. तर अवनी सुद्धा हसते बघून. "आता बसा," असं तो म्हणतोय. तर इकडे ती सिंगल साइडला बसत असते. तर तोपर्यंत राजा म्हणतो, "अहो दोन्ही साइडला पाय टाकून एकदम कम्फर्टेबल डबल साइडला बसा तुम्ही." तर अवनी म्हणते, "नाही नको, काय आहे ना, एका साइडलाच बरं पडतं ते. काय झालं तर पटकन उडी मारता येतं, उतरता येतं." असं म्हटल्यानंतर सगळे भाऊ हसतायत आणि मग त्याच्यानंतर इकडे राजा त्यांच्याकडे बघून म्हणतो, "ए काय?" आणि मग अवनीकडे बघून म्हणतो, "तुम्ही पण ना यांच्यासमोरच बोललात मला, अशी सगळी चेष्टा-मस्करी चालू आहे. एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला माझ्या रायडिंगवर?" तर अवनी म्हणते, "तसं नव्हतं म्हणायचं मला, ठीक आहे. तर बसा, बसा." असं राजा म्हणतात. आता बघूया यांची टू व्हीलरवरची लाँग ड्राईव्ह कशी होणार आहे ते. अवनी तर इकडे गाडीवर बसली, बाकी तिघं जरा हसतायत गालातल्या गालात. "आता बसलात का?" असं इकडे राजा विचारतोय, तर अवनी हो म्हणून सांगते. ओढणी-बिघणी आपली सावरतीये आणि आता हे निघालेत फिरायला. बघूया उद्याच्या भागामध्ये काय घडणार आहे ते. कारण उद्याच्या भागात त्यांची राईड आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवावं लागेल. दोघं जण छान इथे गाडीवरनं फिरतायत. अवनी आधारासाठी हात धरते, अवनी हसतीये. पण पोलीस इन्स्पेक्टर आलेले आहेत. आता नेमकं काय घडणार? त्यांना का पकडलं गेलंय? हे सगळं मात्र उद्याच्या भागातच आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा बाई तुझा आशीर्वाद.